हॅलो फ्रेंड, नमस्ते. आता बघा मी काय बनवत आहे, तुम्ही गेस करा बघू. इथे मी 4-5 बटाटे उकडलेले, त्याचे अशा फोडी करून घेतल्यात, सुरीने कापून घेतलेत सगळे बटाटे. आणखीन इथे बघा मी भजीला चिरतात ना तसा उभा कांदा चिरून घेतलाय आणि 4-5 हिरव्या मिरच्या त्याही कापून घेतल्या. तर आता मी काय बनवत असेल याचं, मीच सांगते बघा. मी आता ह्याची आहे ना बटाट्याची येल्लो भाजी जी आपण पुरी बरोबर खातो ना, ती भाजी बनवते. त्याच्यासाठी मी 7-8 बटाटे उकडायला टाकले होते कुकरमध्ये. तर त्यातले मी 5 बटाटे सोलून कापून घेतले. आणखीन हे 3 बटाटे मी ठेवलेत, कारण त्याचं मला आहे ना संध्याकाळसाठी ब्रेड पॅटीस बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी ते बटाटे 3 बाजूला ठेवलेत संध्याकाळी ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी. आणि इथे आता मी कांदा, मिरची आणि हिंग, राई, जिरं, भरपूर सारा कढीपत्ता घालून अशी मस्त बटाट्याची येल्लो भाजी बनवणार आहे. आणखीन दुसरं पुरी बनवणार आहे मी. पुरीबरोबर ही भाजी खूप छान लागते, अप्रतिम लागते. त्यामुळे मी पुरीही बनवणार आहे याच्याबरोबर, आणि बटाट्याची येल्लो भाजी. काही लोक ह्या बटाट्याच्या भाजीला जिरा आलू पण म्हणतात, म्हणजे पंजाबी वगैरे लोक आहेत ते जिरा आलूची भाजी म्हणतात. तर लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत ही भाजी कशी सगळ्यांनाच आवडते. तर चला मी आता ही भाजी करून घेते, येल्लो बटाट्याची भाजी जिरा आलू. थँक्यू.